नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. धैर्य, धडाडी, चिकाटी, वाचतं मन आणि वाचल्या गोष्टींचं आणि भोवतालाचं तर्कानी अर्थ समजून घेणारं मन, चिकित्सक, सगळ्याचे अर्थ अन्वय लावणारी वृत्ती आणि बुद्धी, एवढ्या गोष्टी जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे असतात तेव्हा त्याला कर्तबगारीची अनेक शिखरं खुली होत असतात. हे नेमकं कसं घडतं? आपल्यामधली तर्कनिष्ठ बुद्धी आणि आपल्यामधले भाषिक लेखनाचे गुण व्यावसायिक यशाकडे कसे नेता येतात हे आजच्या कार्यक्रमातून आपण जाणून घेणार आहोत मीना शेटे संभू यांच्याकडून. मीनाताई पत्रकार आहेत, अनुवादक आहेत, कथाकार आहेत, संपादक आहेत, निसर्गोपचार तज्ज्ञ आहेत. त्यांनी प्राध्यापकी केली आहे वनस्पतीशास्त्र या विषयातली आणि अर्थात पत्रकारिता या क्षेत्रातली. त्याच्या जोडीला महाविद्यालयीन काळात त्या राज्य पातळीवरच्या कबड्डीच्या खेळाडूसुद्धा होत्या. एखाद्या व्यक्तीकडे किती गुण असावेत आणि त्या सगळ्या गुणांना व्यावसायिक कौशल्यांमध्ये कसं परावर्तित करावं याचं मीनाताई हे एक उदाहरण आहे. मीनाताई, कार्यक्रमात खूप मनापासून स्वागत आहे. नमस्कार. तुमचा हा जो सगळा प्रवास आहे तो खरोखर अचंबित करणारा आहे आणि एक जाणवलेली, तुमचा प्रवास बघताना जाणवलेली गोष्ट अशी आहे की निर्णय क्षमता हा तुमचा मोठा गुण आहे. तर हा सगळा प्रवास जाणून घ्यायचा आहे आणि त्यासाठी तुमचं बालपण, ज्या बालपणामध्ये आपल्यामध्ये नेमके गुण रुजत असतात किंवा आपल्यामध्ये जे गुण आहेत त्याला एक नीटपणाने आकार येत असतो आणि दुसरं आपल्या रंध्रातून वारसा म्हणून आलेलं जे काही संचित असतं त्या सगळ्यातून आपलं व्यक्तिमत्व घडत असतं. आणि तुमचं व्यक्तिमत्व हे सुरुवातीला परिचय करून देतानाच जाणवत आहे की किती बहुआयामी आहे. तर तुमचं बालपण कसं होतं आणि तुमचा वैचारिक किंवा कलेचा वारसा नेमका कसा होता? माणसाची जी काही जडणघडण होते ही त्याच्या बालपणातूनच होत असते. त्यामुळे तुमच्या बालपणावर जे संस्कार होत असतात त्याच्यातून आपला पुढचा प्रवास होत जातो. म्हणजे मला असं वाटतं की आपण काही केलं किंवा आपलं व्यक्तिमत्व बहुआयामी आहे असं म्हणण्यापेक्षा ते घडलं हे म्हणणं जास्त योग्य असतं. कारण आपण ते घडवलेलं नसतं, आपल्या आजूबाजूच्या सगळ्या व्यक्तींनी मिळून ते घडवलेलं असतं आणि आपण ते घेत जातो त्या ह्याच्यात. तसं जर बघायचं झालं तर माझ्या बालपणीचं असं होतं की आमच्या घरी वातावरण अतिशय मोकळं होतं. म्हणजे माझ्या आईला गाण्याची आवड होती, तर त्यामुळे ती आम्हाला ज्यांना ज्यांना जमेल त्यांना त्यांनी गाण्याचं प्रोत्साहन ती देत राहिली. त्याचप्रमाणे आईला आणि वडिलांना अभ्यासाबद्दलची, शिक्षणाबद्दलची ही मोठी गोडी होती. म्हणजे माझ्या वडिलांनी आमचं जे काही त्यांचं मूळ गाव होतं, सरूड म्हणून कोल्हापुरातलं गाव होतं, तिथली सावकारी असताना सुद्धा त्यांनी त्यांच्या काही तत्वांच्यासाठी ते सगळं सोडून दिलं होतं. त्यांनी BSc ची पदवी त्या काळात प्राप्त केली होती आणि स्वातंत्र्य चळवळीतल्या लोकांना मदत करण्यासाठी म्हणून त्यांनी मुंबईत पहिल्यांदा दुकान चालू केलं होतं सायकलीचं. त्याच्यानंतर मग स्वातंत्र्यानंतर मुंबई, कलकत्ता असा मग तो व्यवसाय मोठा वाढला. पण त्यांच्याकडून आम्हाला मिळालेला जो वारसा होता तो हाच की जे मनाला पटेल आणि जे उचित असेल, म्हणजे स्वैर वागणं नव्हे पण मनाला जे पटणार आहे आणि तुम्ही त्याचं स्पष्टीकरण म्हणजे त्याच्या मागची काही विचार प्रक्रिया असते ती स्पष्ट करू शकता, अशा ज्या गोष्टी असतात त्याच्यावर तुम्ही ठाम राहिलं पाहिजे. म्हणजे कोणीतरी सांगताय म्हणून तुम्ही काही करण्याची गरज नाही, हे प्रोत्साहन त्यांनी. आम्ही 5 बहिणी आणि 1 भाऊ, पण त्यांनी आमच्यात असं भाऊ बहीण असा भेद कधी केला नाही, आईनी नाही आणि वडिलांनी नाही. त्यामुळे तू मुलगी आहेस म्हणून अमुक करू नकोस, तू मुलगा आहेस म्हणून तू हे केलं पाहिजे, असे संस्कार आमच्यावर झालेच नाहीत. त्यावेळी कुठल्याही क्षेत्रात आपण ज्यावेळी पुढे जातो ना त्यावेळी मला अशी कुठे भीती वाटली नाही की आपण करू शकू का हे आपल्याला जमणारच नाही. किंवा एक सहसा स्त्रियांच्या मनात असं असतं की हे पुरुषांचं काम, तर असं माझ्या मनात कधी आलं नाही. आपण करू शकू हा जो एक आत्मविश्वास होता तो बालपणाने मला दिला असं मला निश्चितपणाने वाटतंय. खूप महत्त्वाची नोंद आता तुम्ही केलीत की मनाला वाटेल ते, याच्या जोडीला जे उचित असेल ते. त्यामुळे तुमचा जो औचित्याचा शोध घेणारा पत्रकारितेचा किंवा लेखनाचा प्रवास आहे ज्याचा हेतूच हा आहे की मूळ जी तत्व आहेत, मूळ जे निष्ठा ज्याच्यावरती आपण ठेवतो त्याचा शोध घेणं. तुम्ही खरं म्हणजे खूप हुशार विद्यार्थिनी होतात, तुम्ही सायन्सच्या विद्यार्थिनी होतात, तुम्ही MSc केलं, तुम्ही MPhil केलं, प्राध्यापकीसुद्धा तुम्ही वनस्पतीशास्त्राच्या विषयाची करत होतात. हे सगळं घडत असताना तुम्ही लेखनाकडे किंवा पत्रकारितेकडे कशा काय वळलात? हे थोडंसं उलट म्हणता येईल. म्हणजे माझ्या आईला आणि वडिलांनाही वाचनाची प्रचंड आवड होती, त्यामुळे वाचन हे आमच्याकडे पहिल्यापासून भरपूर प्रमाणात होतं. आणि मी तर लहान असताना म्हणजे आमच्याकडे भरपूर मासिकं यायची आणि ती सगळी शाळेला सुट्टी पडली
की जी हाताला लागतील ती पुस्तकं, हाताला लागतील ती मासिकं, म्हणजे अगदी प्रेमचंदांच्या कादंबरींच्या पासून कानेटकरांच्या मराठी याच्यापर्यंत, म्हणजे प्रेमचंदांची अर्थात मराठी भाषांतर, आणि असे सगळे म्हणजे हंस होतं किंवा स्त्री साप्ताहिक किर्लोस्कर होतं मासिक, सॉरी. तर ह्या सगळी जी काही अशी नियतकालिका येत होती ही सगळी आमच्याकडे अशी ठेवलेली असायची. अमृत हे त्यावेळेला खूप निघायचं. तर ह्या सगळ्यातले जे जे अंक मला सापडले ते सगळे मी वाचले होते. जी जी पुस्तकं मिळतील ती वाचली होती. आणि कसं होतं, वाचनाचे एक संस्कार असतात की त्याच्यातून आपल्याला काहीतरी करावं असं वाटतं. तर माझ्या लक्षात आहे की मी तिसरीत असताना अशी काही पुस्तकं वगैरे होती की मला माझा भावाचा ह्याच्यात मुद्दा म्हणून आवर्जून उल्लेख करावा लागेल की त्याला ज्यावेळेला दिसलं की हिला वाचनाची प्रचंड आवड आहे, म्हणजे अनाशासारखी वाचतच सुटते, त्यावेळेला मग त्यानं सुरुवात अशी केली. तो माझ्यापेक्षा फार मोठा नव्हता, पण त्याला जे काही पॉकेट मनी मिळालेला असायचा त्यातला तो वाचवून ठेवायचा आमच्या वाढदिवसासाठी देण्याकरता. आणि मला मात्र तो दरवेळेला गोष्टीची पुस्तकं त्यावेळेला असायची ती जितकी त्याला जमतील तेवढी, कधी 10, 15, 20 अशी तो आणून द्यायचा. मला म्हणायचा तू निदान 1 महिनाभर तरी पुरव. आणि मला आठवते की दरवेळेला मी त्याला 15-20 दिवसात वाचून सांगतो ते संपली माझी आता पुस्तकं. तर सांगण्याचा हेतू काय की असं वाचन जे असतं ना आपलं, ते भरपूर प्रमाणात माझं वाचन झालं होतं. आणि त्यामुळे मग आपल्याला लिहिण्याची स्फूर्ती येते. तर साधारण 3रीत असताना मी एक छोटंसं पुस्तक असं लिहायचा प्रयत्न केला. आणि प्रोत्साहन हे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं असतं. ते प्रोत्साहन मला घरातून मिळालं. मग त्याच्यानंतर आमच्याकडे असं झालं सुरुवात की मी काही कथा लिहायची, मला जसे विषय सुचतील, माझ्या वयाप्रमाणे अर्थात सुचत गेले ते. पण ते प्रत्येक मग त्याचं सामुदायिक वाचन व्हायचं, मग त्याच्यातलं कोणी काही सांगायचं, कोणी चेष्टा करायचं, सगळं म्हणजे अशा सगळ्या प्रकाराने. पण एकूण ते मला प्रोत्साहन म्हणजे तुमच्यातली लेखिका ही बालवयातच प्रकटली होती. विज्ञानाचा मार्ग नंतर आला तो. त्यामुळे विज्ञान हे मी नंतर घेतलं. आणि विज्ञान घेतल्यानंतरही माझ्या लक्षात आलं होतं 11वी-12वीला की आपण ह्याच्यात चांगलं करू शकतो. म्हणजे काय की तो विषय आकलन म्हणून आपल्याला समजू शकतो, आपण मार्क्स चांगले मिळवू शकतो. पण माझ्याकडून अपेक्षा अशी होती आईवडिलांची, पण माझी स्वतःचीही त्यावेळेला अशी होती की आपण डॉक्टर व्हायचं. पण माझ्यावर अशी काही सक्ती नव्हती की डॉक्टर झालं पाहिजे असं. आणि माझ्या त्यावेळेला लक्षात आलं की बेडूक असायचा आम्हाला डिसेक्शनला, सरडा असायचा, झुरळ असायचं. तर त्याला हात लावायचं म्हणजे माझ्या इतकं जीवावर यायचं की आल्यानंतर मला जेवणसुद्धा जायचं नाही. त्यामुळे माझ्या लक्षात आलं की मेडिकल आपल्याला जमणार नाही. तर मी त्यावेळेला मग सांगितलं की मला मेडिकल नको आहे, मला करायचं नाही आहे. मग नेमकं काय करायचं, तर मला वनस्पतीशास्त्र हा विषय अतिशय आवडला. पानं फुलं आपलं वाचन ह्या सगळ्या ह्याच्यात हा विषय मला चांगला वाटला. म्हणून मग मी BSc MSc हे त्यामुळे केलं. म्हणजे सायन्स आणि लेखन हा जो होता ना, तर सायन्स हे मला लेखनाला पूरक ठरलं. या सगळ्या प्रवासात पत्रकारितेकडे जो ओढा निर्माण झाला किंवा आपला कल पत्रकारितेकडे आहे लेखनाच्या बाबतीतही जास्ती करून, हे कधी लक्षात आलं? कारण मगाशी म्हटलं तसं दरम्यान तुम्ही शिकवायलाही लागला होता. BSc झाल्यानंतर मी MSc करायला गेले. तर ते आम्ही त्यावेळेला आधी माझं माहेर सांगली होतं, तर त्यावेळेला आम्ही कोल्हापुरात मला जाण्याची गरज पडली. मी हॉस्टेलला राहून ते MSc करत होते. तर MSc नंतर ज्यावेळेला मी MPhil करायला लागले त्यावेळेला राजाराम कॉलेज आहे युनिव्हर्सिटी जवळच, तर तिथले एक सर लिव्ह वेकन्सीवर आमच्याकडे आले होते आणि मला तिथे शिकवण्याची म्हणजे संधी मिळून गेली तिथे इंटरव्ह्यूमध्ये पास झाल्यानंतर. तर तिथे ज्यावेळेला मी शिकवत होते त्यावेळेला मी 2 वर्ष तिथे शिकवलं. आणि त्याच दरम्यान इकडे डिप्लोमा मी केला जर्नलिझमचा सहज. कारण काय होतं, माझं जे रिसर्च होतं MPhilचं हे अल्ट्राव्हायोलेट रेडिएशनवरचं होतं. म्हणजे मोहरीच्या बिया आणि कांद्याच्या बिया याच्यावर अल्ट्राव्हायोलेट रेडिएशनचा काय परिणाम होतो, त्याचे क्रोमोझोम्स वगैरे तपासणं आणि काय परिणाम होतो काय हे बघणं हा विषय होता. आता रिसर्च माझं एका बाजूला होतं, ते मला आवडत होतं. आणि मी जे शिकवत होते त्याचा आणि त्याचा फारसा संबंध आहे असं मला वाटलं नाही. त्यामुळे प्राध्यापकी करूनही खूप छान गोष्टी करणारे लोक असतात, पण माझ्या लक्षात आलं की माझा तो पिंड नाही आहे. मला काहीतरी खूप आव्हानात्मक, लेखनाला काहीतरी प्रोत्साहन देणारं असं काहीतरी करायचं आहे. त्याच दरम्यान मी जर्नलिझमचा डिप्लोमा केला आणि त्यावेळी मला लक्षात आलं की मला पाहिजे आहे ते फील्ड सापडलं. मला पुन्हाही इथे मी मगाशी जसं म्हटलं की अनेक जण आपल्याला मदत करत असतात, तर आमचे हेड ऑफ द डिपार्टमेंट होते ओमप्रकाश कलमे सर म्हणून. तर त्यांनी मला एका नामांकित दैनिकाची जाहिरात आलेली दाखवली आणि मला तिथे ॲप्लिकेशन कर म्हणून सांगितलं. तर इकडे आधी मी केलं होतं प्राध्यापकी, त्यामुळे माझा त्या ह्याच्यावर क्लेम होता तसं बघायला गेलं तर. पण मग मी इकडे ॲप्लिकेशन केलं त्या नामांकित दैनिकामध्ये आणि मला तिथे सिलेक्शन झाल्यानंतर असं वाटलं की आपल्याला जे आवडीचं फील्ड आहे ते मिळालं. मी इकडचा क्लेम सोडून दिला आणि मग पत्रकारितेचा प्रवास सुरू झाला. म्हणजे निर्णय क्षमता आणि स्वतःला जाणून घेणं या दोनही गोष्टी तुमच्यामध्ये महाविद्यालयीन काळातच रुजलेल्या होत्या
की आधी आपल्याला नेमकं काय आवडतं आहे, मला काय करायचं आहे, आणि पुन्हा प्रयोग करण्याचं धाडस स्वतःवरतीच या सगळ्या गोष्टी होत्या. आता तुम्ही म्हणालात की दैनिकामध्ये तुम्ही काम करायला लागलात, तर तेव्हाची निवडीची प्रक्रिया कशी होती पत्रकार म्हणून? आणि अशासाठी विचारते की जोडीला मला विचारायचंय की पत्रकार म्हणून काही एक विशिष्ट पिंड असतो किंवा काही वेगळे गुण असायला लागतात, असं तुम्हाला तेव्हा जाणवलं होतं का? मला एवढंच वाटलं होतं की जे वेगवेगळे विषय असतात ते तुम्ही कुठलाही एक विषय घेऊन शिकवायला लागलात समजा, किंवा कुठल्याही एखाद्या फील्डमध्ये गेलात तर तुम्ही त्या विषयाशी बांधील राहता. मला अनेक विषयांच्या मध्ये एकाच वेळेला रस होता. आणि आपण जे म्हणतो पत्रकारांचं ते हेच आहे की ते जॅक ऑफ ऑल मास्टर ऑफ नन. तर तुम्ही वेगवेगळे विषय घेऊन त्याच्यातून तुम्ही काही गोष्टी निर्माण करू शकता म्हणा, किंवा ते तुम्ही मांडू शकता. आणि असं एक असतं की आजूबाजूला आपण बऱ्याच गोष्टी बघत असतो. म्हणजे काही सामाजिक विषय असतात, काही राजकीय विषय असतात, आपण खूप त्याच्याबद्दल बोलतो, पण पुढे काय? त्याच्यातून तुम्हाला जर काहीतरी करायचं असेल, काहीही तुमच्या परीनं, मी म्हणते तो खारीचा वाटा असतो. काही प्रत्येक पत्रकार म्हणजे आम्ही सुद्धा काही असं भयंकर मोठं एका वेळेला करू शकत नाही, पण आपल्या मनातली जी काही अस्वस्थता असते त्याला आपण एक वाट देतो की मी काहीतरी निदान माझ्या परीनं काम केलं, ते आपण पत्रकारितेत करू शकतो. तर त्या दृष्टीनं मला पत्रकार असे वाटतात की ते थोडेसे अस्वस्थ असायला लागतात, त्यांना इतर गोष्टीचं समाजभान असायला लागतं, आणि आपल्या मनात जे आहे ते तुम्हाला मांडण्याची ओढ असायला लागते, आणि त्याच्यातून काहीतरी निघालं पाहिजे हे आपल्याला पाहिजे असं. म्हणजे फलनिष्पत्ती थोडीफार तरी पाहिजे असती. निव्वळ बोलणं, निव्वळ सांगणं असं नाही. म्हणजे आपल्याला त्यापासून काहीतरी करता आलं पाहिजे, ही एक कुठेतरी निर्मिती क्षमता ही पत्रकारांच्यामध्ये असतं असं मला वाटतं. हे खूप महत्त्वाचं आता तुम्ही सांगितलं की अस्वस्थता आतमध्ये असायला पाहिजे, जी भोवतालच्या समाजाला बघून किंवा जे काही घडतं आहे ते बघून येणारी, आणि त्यातून काहीतरी निष्पन्न होईल याचा ध्यास असायला हवा. म्हणजे आपण जे म्हणतो की मंगलाकडे प्रवास व्हायला पाहिजे, आणि ती इच्छा पत्रकारामध्ये असायला पाहिजे. मीनाताईंचा हा प्रवास आणि त्यांचे विचारदृष्टी आपण अशीच जाणून घेणार आहोत, पण आता घेतो आहोत एक छोटीशी विश्रांती. छोट्याशा विश्रांतीनंतर सखी सह्याद्री कार्यक्रमात पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. पत्रकार, लेखिका, अनुवादक मीना शेटे संभू यांच्याशी आपण गप्पा मारतो आहोत. मीनाताई, पत्रकारितेमधला तुमचा प्रवास किंवा प्रवेश कसा झाला याविषयी आपण बोलत होतो. तुमची निवड जी झाली ती पण खूप वेगळ्या निकषांवर आणि वेगळ्या पद्धतीवर झाली होती, जी तुम्ही आता जे पत्रकारांसाठी आवश्यक गुण सांगितलेत, तर ती निवड कशी झाली हे पण ऐकण्यात उत्सुकता आहे. त्यावेळेला आमच्या ह्याच्यात म्हणजे महाराष्ट्रातून सगळे असे विद्यार्थी वगैरे बोलवले गेले होते. त्याचप्रमाणे पत्रकारितेसाठी जे इच्छुक लोक होते त्या दैनिकामध्ये काम करण्यासाठी, नामवंत संस्था असल्यामुळे भरपूर अर्ज आले होते. आमच्या सगळ्यांची लेखी परीक्षा घेतली गेली. म्हणजे अक्षरशः त्याच्यात आम्हाला असे प्रश्न विचारण्यात आले होते की जे सरळ नव्हते, थोडे डोक्याला चालना देणारे, बुद्धीला चालना देणारे, तुमचा कस बघणारे असे परीक्षा हे होते. त्याच्यातून निवडक लोकांचं सिलेक्शन झालं. त्यानंतर इंटरव्ह्यूला बोलावलं गेलं, आणि इंटरव्ह्यू आमचे घेतले गेल्यानंतर वरिष्ठ पत्रकार होते, संपादक होते, त्यांनी इंटरव्ह्यू घेतल्यानंतर त्यांनी काही लोकांची म्हणजे 26 जणांची त्यांनी निवड केली, आणि मग आम्हाला ट्रेनिंग दिलं गेलं. आणि ह्या ट्रेनिंगमध्ये अगदी प्रूफ रिडिंगपासून ते संपादनापर्यंत प्रत्येक सेक्शनमधलं आम्हाला ट्रेनिंग दिलं गेलं, आणि तेही एका अतिशय ज्येष्ठ पत्रकारांच्याकडून आम्हाला ते दिलं गेलं, आणि ते आम्हाला शेवटपर्यंत म्हणजे उपयोगी पडलं. त्यामुळे ही प्रक्रिया जी होती ना निवडीची, ही त्यावेळेला खूपच वेगळी होती. आणि खरंच नुसते मार्क न बघता किंवा नुसता इंटरव्ह्यू वरती न जाता प्रत्यक्षात तुम्ही खऱ्या अर्थाने, मी सुरुवातीला म्हटलं तसं, अर्थ अन्वय लावून कुठपर्यंत जाता आहात ते बघणारी होती. शोध पत्रकारिता ही तुमच्या प्रवासात तुमची विशेषता, खासियत ठरली. खूप मोठं काम शोध पत्रकारितेच्या अंगाने तुम्ही केलं. तर शोधपत्रकार होण्यासाठी वेगळे काही गुण आधीपासून होते, ते घडत गेले तुमच्यामध्ये, याविषयी तुम्हाला काय जाणवतं आहे? आणि पत्रकारितेतला प्रवास जो एक टप्प्याटप्प्यातून असतो, तर तो तुमचा प्रत्यक्ष कामाचा कसा झाला? मी ही जी पत्रकारिता केली ती 4 महिने आम्हाला पुण्यात प्रशिक्षण दिल्यानंतर प्रत्येकाला आपापल्या ठिकाणी पाठवण्यात आलं. माझं माहेर कोल्हापूर असल्यामुळे मला कोल्हापुरात पाठवलं गेलं. तर कोल्हापुरात साधारण 4 वर्ष मी होते, आणि त्याच्यानंतर पुढची जी काही 15-16 वर्ष ती मी पुण्यात होते. तर त्या सुरुवातीच्या 4 वर्षातच मला आजूबाजूला जे काही दिसत होतं त्याच्यात म्हणजे वेगवेगळ्या ज्या घटना घडतात त्याच्यातून आपल्याला शोध पत्रकारितेची स्फूर्ती मिळते. म्हणजे असं की ह्या गोष्टी का घडल्या ही ज्यावेळी आपल्याला जिज्ञासा मनात येते, उत्सुकता निर्माण होते की ह्याच्यात काहीतरी केलं पाहिजे. हा प्रॉब्लेम असा आहे की ही समस्या आपण आत्ता नाही मांडली
तो लोकांच्यापर्यंत जाणार नाही, ही ज्यावेळी तळमळ आपल्या मनात निर्माण होते त्यावेळी आपण तो विषय लावून धरतो. याचं कारण असं की माझी निवड ही उपसंपादक म्हणून झाली होती. म्हणजे तसं बघायला गेलं तर मी मालिका लिहिल्या पाहिजेत असं माझ्यावर बंधन नव्हतं, पण हे विषय अस्वस्थ करणारे होते. कोल्हापुरात त्यावेळेला गर्द ही जी आहे म्हणजे अंमली पदार्थाची ही समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली होती. आणि आमच्या माहितीतले म्हणजे आमच्या पुढे 1-2 वर्ष असलेली काही मुलं ही त्याच्या विळख्यात सापडलेली होती आणि त्यांना इतका त्रास झाला होता की ते त्याच्यातून बाहेरच पडू शकले नाहीत. आणि फार म्हणजे ती दुर्दैवी गोष्ट होती. तर त्याच्यातून मला असं वाटलं की ह्या सगळ्याचा आपल्याला वेध घेतला पाहिजे. त्यावेळेला म्हणजे त्या गर्द घेणाऱ्या मुलांच्या बरोबर बोलणं, नंतर ते गर्द विकणारे जे असतात गुन्हेगार, त्यांना तुरुंगात शिक्षा झालेल्या होत्या, त्यांच्यासाठीच्या परमिशन काढून त्यांच्याबरोबर बोलणं, आणि मग इतर व्यावसायिक असतात त्यांच्याबरोबर बोलणं, पालकांच्या बरोबर बोलणं, सायकॅट्रिस्ट बरोबर बोलणं की नेमकी यांची सायकोलॉजी काय असते काय, आणि ह्या सगळ्यातून मग शेवटी आपला निष्कर्ष काढणं, अशा स्वरूपाची ती मालिका होती. मला आनंद वाटेल सांगायला की त्या मालिकेची कोल्हापूरच्या जवळजवळ 3 ते 4 रोटरी क्लब आणि लायन्स क्लबनी दखल घेऊन सत्कार केला अक्षरशः. म्हणजे मला ह्याची अपेक्षा नव्हती, म्हणजे कल्पनाच नव्हती की हे एवढं गाजेल. तर पोलीस स्टेशनमध्ये त्याची कातरणं काढून लावली गेली की बाबा कुठे काय काय मिळतं. कारण ज्या वेळेला ड्रग पेडलर्स बरोबर माझं बोलणं झालं त्यावेळी त्यांनी काही उल्लेख केले होते की ह्या ठिकाणी आम्ही विकतो, तिकडे आम्ही हे करतो, आमचे हे कोडवर्ड्स असतात. तर असे काही आता अर्थात हे पोलिसांना शोध पत्रकारितेमध्ये जी महत्वाची गोष्ट आहे की बोलता बोलता ज्याच्यामधून समाज बदलू शकेल अशी माहिती काढून घेणं आणि त्याच्यातून काहीतरी एक सकारात्मक पद्धतीने विधायक पद्धतीने घडवणं, ते तुमच्या या पहिल्याच मालिकेतून त्याच्या पुढच्या प्रवासात तुम्ही वेश्या व्यवसाय किंवा बालकामगारांचे प्रश्न अशा अनेक बाबतीमध्ये तुम्ही शोधपत्रकारिता मालिका चालवल्यात. तर हे सगळे जे अनुभव होते ते कसे होते आणि हे करताना जी आपल्याला जी एक अस्वस्थता येते तर त्या अस्वस्थतेशी सामना तुम्ही कसा केलात? ती अस्वस्थता जी असते ना ती आपल्याला सुखावं वाटणारी अस्वस्थता असते असं मी म्हणेन की त्याच्यातून आपल्याला काहीतरी नवीन सुचत जातं की बाबा हे असं झालेलं आहे तर ह्याच्या पुढे आपल्याला आणखी काय करता येईल. तर त्यामुळे त्याचा सामना करण्यापेक्षा सुद्धा मी त्याचा आनंद घेतला त्या अस्वस्थतेचा. म्हणजे माझी पहिली पुण्यात आल्यानंतर जी मालिका होती त्याच्यात मध्ये काही दिवस गेले, कारण पुण्यात आल्यानंतर मी विवाहानंतर आले होते, त्यामुळे काही जबाबदाऱ्या घरच्या होत्या, त्यामुळे काही दिवस मी कुठलीही अशी शोधपत्रकारितेची मालिका केली नव्हती. त्याच्यानंतर मी जी पहिली मालिका केली ती 10वी आणि 12वीच्या मुलांचं मी ब्लड प्रेशर तपासण्याची एक मालिका केली. ब्लड प्रेशर आणि शुगर लेवल हे आम्ही तपासलं. आता त्याच्यामागेही अशीच घटना होती की आपल्या पुण्यातल्याच एका नामवंत कॉलेजमधला एक विद्यार्थी हा कॉलेजमध्ये असताना पिरियडला बसलेला असताना त्याला अटॅक आला आणि तो गेला, जागच्या जागी गेला. आणि ही गोष्ट भयंकर गाजली होती. तर हे का होतं, तर माझ्या डोक्यात असं आलं की निश्चितपणाने हे काहीतरी ताणतणावच असतो. कारण एवढ्या लहान वयातल्या मुलांना मग म्हणजे कशामुळे हे सगळं होतं, तर त्याचा शोध घ्यावा असं वाटल्यामुळे मग आम्ही असं केलं की एक उच्चभ्रू ह्याच्यातलं म्हणजे वस्तीतली एखादं कॉलेज, एक थोड्या मध्यम वस्तीतलं, थोडं झोपडपट्टीच्या जवळपासचं अशा प्रकारातली कॉलेजेस आणि 10वी आणि 12वीचं म्हणून आपल्या शाळा अशाच प्रकारांच्या अशा निवडल्या आम्ही. शाळांनी आणि त्या महाविद्यालयांनी परवानगी दिली, अर्थात त्यांची नावं न छापण्याच्या अटीवर. हो अर्थातच. आणि पण त्यामुळे मला मोठा डेटा मिळाला. आणि कसं आहे की त्यासाठी मला काही मेडिकल संस्था ज्या होत्या, ज्या काम करणाऱ्या होत्या, डॉक्टर्स होते, तेही उपलब्ध झाले. त्यांनी मोफत काम केलं आमच्यासाठी. इतक्या सगळ्या मुलांचं ब्लड प्रेशर तपासणं, ब्लड शुगर तपासणं हे सगळं केलं. आणि ती बातमी खूप गाजली, खूप म्हणजे इतकी की प्रतिस्पर्धी दैनिकांनी त्याच्यावर अग्रलेख लिहिले. हे मला त्या दैनिकांचं सुद्धा कौतुक वाटतं. आणि काही दैनिकांना तर ते असं झालं की बाबा आपण एवढी चांगली बातमी आपल्याला मिळाली नाही, म्हणजे हे मी केली होती हे करण्यापेक्षा सुद्धा त्यांना असं वाटलं की या संस्थेने काहीतरी केलेलं आहे आणि ती आपली चुकली. तर त्यांनी घाईघाईत आमच्याकडे जी आली होती ती बातमी माझ्या नावासकट आमच्या वृत्तपत्राच्या नावासकट छापली. ही माझ्या आणि माझ्या वृत्तपत्राच्या नावासकट प्रतिस्पर्धी दैनिकात ती बातमी छापून आली. आता जसं तुम्ही उल्लेख केलात की केवळ त्या वयाची मुलं असं नाही तर सामाजिक स्तरांनुसार त्यामध्ये काही फरक पडतो का, हे एकाच वेळेला आरोग्य आणि सामाजिक या दोनही पातळ्यांवरची ही पत्रकारिता आणि काही तथ्य समोर ठेवणारी मालिका तुमची झाली. वेश्या व्यवसायावरती सुद्धा तुम्ही मालिका केलीत आणि त्या जोडीला स्त्री पुरुष समानता हाही तुमचा अभ्यासाचा आणि सातत्याने काही मांडण्याचा विषय होता. तर या कामातून कोणती सत्य अशी तुमच्या समोर आली आणि हे सगळं करत असताना एक दडपण असतं, सामाजिक असतं किंवा काही संस्थांचं असतं, हितसंबंध गुंतलेल्या लोकांचं असतं, तर या सगळ्याचा ताळमेळ कसा काय साधलात? कसं होतं की मी ज्या संस्थेत काम करत होते ती एक भक्कमपणाने मागे उभी राहणारी संस्था होती त्या काळात.
म्हणजे आम्ही जे करत होतो ती अतिशय गोपनीय पद्धतीनं मी हे सगळे विषय हाताळत होते, कारण शेवटी स्पर्धा असते. आपला विषय दुसरीकडे गेला तर आपल्या दैनिकाला तो मिळत नसतो. त्यामुळे फक्त संपादकांशी बोललेलं असत होतं आणि घरी सुद्धा मी कोणालाही काहीही सांगितलेलं असत नव्हतं. घरच्या लोकांनी माझा म्हणजे तेवढा माझ्यावर विश्वास होता की हे जे काही करेल ते योग्य पद्धतीनं करेल. त्यामुळे तसा कुठलाही अडथळा किंवा असं काही आलं नाही. आता काही जे विषय असतात, आता उदाहरणार्थ बलात्कार हा समाजाचा आजार, कारण काय झालं, मला स्त्रियांचे प्रश्न हाताळण्यात थोडा जास्त रस होता, कारण तो एक जास्त मोठा उपेक्षित घटक आहे. म्हणजे तो 2 पातळ्यांच्यावर असतो, बाहेर सामाजिक पातळीवर पण असतो आणि कौटुंबिक पातळीवर पण असतो. त्यामुळे त्याच्यात मी थोडं जास्त इंटरेस्ट घेतला होता. तर त्या बलात्काराच्या संदर्भातला ज्या वेळेला मी तो विषय केला तर पुन्हा ती रूपरेषा तशीच होती. त्या संदर्भातल्या ज्यावेळी मी गुन्हेगारांच्या बरोबर बोलले, मला कल्पना नाही की नेमकं कसं काही झालं, तर त्यावेळेला 1-2 असे धमकीचे फोन आले होते की याच्याबद्दल, ह्या प्रकरणाबद्दल तुम्ही काही बोललात तर बाहेर पडायला देणार नाही किंवा काय. पण फारसं काही त्याच्यातून झालं नाही. म्हणजे आपण दुर्लक्ष केलं आपल्या ह्याने आपण पुढे, तर तो भाग छापू नका असं होतं ते थोडक्यात. पण आम्ही तो छापला आणि काही झालं नाही. मुख्य म्हणजे 3 महत्त्वाचे जे घटक आहेत, एक तुम्ही स्वतः, तुमचे कुटुंबीय आणि तुम्ही जिथे काम करत होतात ते दैनिक, तिघांच्याही ठामपणामुळे या प्रतिकूलतेचा काही परिणाम झाला नाही. आता जसं म्हणालात की हा एक विषय किंवा वेश्या व्यवसायावरती तुम्ही जे काम केलं त्याच्यातून समोर आलेली वास्तविकता काय होती तेव्हा? वेश्या व्यवसायाच्या बरोबर मला असं वाटतं की आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर पण पत्रकार म्हणून एका स्त्री पुरुष समानता या विषयाच्या संदर्भात मी गेले होते. तर मला सगळीकडे दिसणारं एक साम्य असं दिसलं जगभरातच, की अजूनही आपण कितीही जरी म्हणत असलो की स्त्री पुरुष समानता आहे, पुढारलेल्या देशांच्या मध्ये आहे किंवा सुशिक्षित वर्गात जास्ती प्रमाणात आहे, ग्रामीण भागात नाही, तर मला असं चित्र अजूनही दिसलं नव्हतं त्यावेळी सुद्धा. म्हणजे ज्यावेळी मी वेश्या व्यवसायाचा विचार केला होता, म्हणजे बोलत होते त्या लोकांच्या बरोबर, त्यावेळेला अक्षरशः हृदयद्रावक म्हणाव्या अशा आठवणी मला त्या महिलांनी सांगितल्या होत्या की त्यांना कोणी ह्या सगळ्या मार्गाला होतं. जन्मदाता पिता, जन्मदाती आई, म्हणजे ह्या इथे तुमची स्त्री पुरुष समानता नको त्या पातळीवर पोचलेली असते की हे दोघंही करतात, किंवा भाऊ. आणि ह्या सगळ्याच्या मुळाशी मग हा सगळा प्रश्न कुठल्या मुळाशी येतो तर गरिबी. ज्यावेळी तुमच्या पोटालाच काही मिळत नाही त्यावेळी सरळ मुलीला उचललं जातं आणि वेश्या व्यवसायात ढकललं जातं की तू पैसा कमवून आण आणि आमचं कुटुंब चालव. म्हणजे त्यावेळी ही जी मध्यमवर्गीय आपली तत्त्व असतात, सुरक्षित आवरणाखाली आपण एका जगत असतो, त्यावेळेला आपण ज्या काही आचरणाचे किंवा याचे सगळी एक आदर्श आपण मानत असतो त्या सगळ्याला तिथे छेद जातो कुठल्या कुठे. आणि एक भीषण परिस्थिती आपल्यासमोर येते की त्या महिलेच्या आयुष्यात काहीही उरलेलंच नसतं. आणि मग त्यावेळी पोलिसांच्याकडून होणारा छळ किंवा तुमची आता पालिका असेल तर ती पालिकाही तिकडे फारसं लक्ष देत नाही. उलट त्यांना ज्या काही कोणी मिळालेल्या साड्या किंवा काही असतात ते काही लोक, नावं नाही मी आता घेणार, पण ते त्यांच्याकडून काढून घेण्या इतपत खालच्या पातळीला जाऊ शकतात, कारण त्यांना कोणी वाली नसतो. तर ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी होत्या ह्या माझ्यासमोर मोठ्या प्रमाणात त्यावेळेला आल्या. आणि स्त्रियांची जी परिस्थिती आहे ही दारुण आहे हे ह्याच्यातून दिसलं. बलात्काराचा विषय ज्या वेळेला मी हाताळला त्याही वेळेला हे असंच मला दिसून आलं की बलात्कार झालेली स्त्री, तिचा काहीही जरी दोष नसेल तरीसुद्धा समाजात ती कलंकित होते. किंवा ज्या वेळेला केस उभी राहते आपल्याला माहिती आहे त्याही वेळेला त्या स्त्रीला लाज वाटण्यासारखे प्रश्न विचारले जातात. गुन्हेगार मोकाट सुटलेला असतो, त्यावेळेला जामिनावर काही वेळेला सुटतो. हे जे सगळे प्रश्न आहेत ना, हे सगळे मांडताना एक स्त्रियांच्या बद्दलची एक आणखी वेगळी जाणीव निर्माण झाली की ही जी स्त्री आहे ही खऱ्या अर्थानं खरोखरच बहुआयामी असते. ती वेगवेगळी कामं करत असते, तिच्याजवळ खूप मोठी क्षमता असते, पण ती क्षमता ह्या सगळ्या बंधनांनी मारून टाकली जाते. नाहीतर मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीमध्ये ती क्षमता आहे जे आपण आज म्हणतो. हे मोठं सत्य लक्षात आलं. परदेशामध्ये आम्ही ज्या वेळेला गेलो होतो स्त्री पुरुष समानता या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रासाठी, त्यावेळेला माझ्या लक्षात असं आलं की पांघरून घेतलेलं आहे काही पाश्चात्य देशांनी की आम्ही सुधारित आहोत खूपच आणि तुम्ही अजूनही मागासलेपणा तुमच्याकडे आहे. तसं नाही आहे स्त्रियांच्या बाबतीत जे दिसतं ते. तिथे जे त्या लोकांनी, म्हणजे त्यांच्याकडची महिला पत्रकार आल्या होत्या, त्यांच्याकडची परिस्थिती ही खूपच आणखी भीषण आहे. म्हणजे 40पर्यंत तुमचं वय आलं की तुम्ही कितीही तरुण दिसत असा, तुम्ही कितीही छान काम केलेलं असा, तुम्हाला हळूहळू ते बाजूला करतात आणि त्या ठिकाणी तरुण मुली आणतात. म्हणजे ही बघण्याची जी दृष्टी आहे ही वेगळीच आहे. आणि तिथे त्यावेळेला आम्ही गेलो होतो त्यावेळी त्या संदर्भातलं आंदोलन सुरू होतं. म्हणजे पत्रकारिता आणि त्यातून दिसणारं जे वास्तव आहे ते समाजासमोर पुन्हा पुन्हा येणं किती महत्त्वाचं आहे ते ह्या सगळ्या कहाण्या सांगताहेत. आणि
जसं मगाशी तुम्ही म्हणालात की भूक हा जो मूलभूत प्रश्न आहे हो तो मिटणं, माणसामधली सहृदयता हे सातत्याने जागी असणं आणि तेच तेच जरी वाटलं लोकांना तरी महिला सक्षमीकरण, सबलीकरण या सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि त्यामुळे त्याच्यावरती पुन्हा पुन्हा बोलत राहायला हवं, कृतिशील असायला हवं. हे आपण मीनाताईंकडून आता जाणून घेतो आहोत. आपल्याही मनात काही हालचाली आणि काही विचार या निमित्ताने रुजत आहेत. हे मीनाताईंशी बोलण्याचं मोठं फलित आहे. या गप्पा अशाच सुरू ठेवूया, पण आता घेऊया छोटीशी विश्रांती. सखी सह्याद्री कार्यक्रमात पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. पत्रकार, अनुवादक मीना शेटे संभू यांच्याशी आपण गप्पा मारतो आहोत. मीनाताई, शोध पत्रकारिता त्या निमित्ताने भारत आणि जागतिक पातळीवरचे काही संदर्भ आणि वास्तव तपासून पाहण्याची संधी तुम्हाला मिळाली किंवा खूप वेगवेगळे विषय जे आजपर्यंत आपल्याला अस्वस्थ करतील असे विषय बघण्याची आणि मांडण्याची दोन्हीची संधी मिळाली. तर या सगळ्याचं फलित म्हणून तुम्हाला स्वतःला काय वाटतं की मी हे केलं ते खूप महत्त्वाचं होतं आणि मी केलं याचं मला समाधान आहे? बहुतेक सगळ्याच मालिकांच्या बद्दल मला तसं म्हणता येईल, कारण जो वाचकांचा प्रतिसाद मिळत होता आम्हाला तो उत्तम होता. आणि पण तरीसुद्धा ज्याला एक ठोस असं म्हणता येईल, ज्याला फलित असं म्हणता येईल, ते 10वी-12वीच्या मुलांचं जे आम्ही ब्लड प्रेशर तपासलं होतं. तर त्यानंतर शाळांच्या मध्ये मला काही शाळांनी मुद्दामून फोन करून सांगितलं की आम्ही आत्तापर्यंत BP तपासत नव्हतो, तर आता आम्ही त्याचा प्रयत्न करतोय. काहींनी सांगितलं की आम्ही शुगर लेवल तपासण्याचाही प्रयत्न करतोय, कारण एवढ्या लहान मुलांच्या बाबतीत हे असं काही असेल असं वाटलं नव्हतं. त्याच्यातून मला असं दिसलं होतं त्या दोन्ही याच्यातून की कुठल्याही तुम्ही भागातल्या त्या शाळा किंवा कॉलेज घ्या, समान प्रमाणातच हुशार जी मुलं होती त्यांच्यावर किंवा गरिबीचा ज्यांना ताण होता की आता आपल्याला काहीतरी नोकरी वगैरे केलीच पाहिजे पुढे, ह्या ताणतणावामुळे हे प्रमाण हे जवळजवळ सारखं होतं सगळ्या ह्याच्यात. तर त्यामुळे मला हे एक आवडलं की शाळांच्या मधून तो निदान एक काहीतरी प्रकल्प असा एक सुरू झाला होता. दुसरं असं होतं की मी हातगाड्या म्हणजे बाहेरच्या ज्या आपल्या खाद्यपदार्थांच्या उघड्यावरचे पदार्थ असतात त्यांच्या ज्या गाड्या असतात त्या गाड्यांच्यावरच्या पदार्थांची मी तपासणी करून घेतली होती. तर त्याच्यात सुद्धा काही याच्यात म्हणजे सांबार वगैरे हा जो पदार्थ असतो त्याच्यात इकोलाय सापडला होता. नंतर काही उत्तम जे आपल्याला माहिती आहेत की सरकारी असे हे आहेत काय म्हणायचं उपहारगृह वगैरे, तर त्यातल्या एका उपहारगृहात त्यांना माहिती होतं की माझ्याबरोबर फूड इन्स्पेक्टर आहेत आणि तपासणार आहेत, तरी सुद्धा त्यांनी जो ज्यूस दिला होता संत्र्याचा काढून त्याच्यात आम्हाला झुरळ सापडलं होतं. तर अशा काही ज्या गोष्टी सापडल्या होत्या. तर त्यानंतर मी जे पुढची सगळी मालिका ही केली तर त्यावेळी मग त्या गाड्यांना अतिक्रमण विभागाच्या लोकांनी तपासणी करून त्यांना आता जे बऱ्याच वेळेला आपल्याला नंबर दिसतात त्यावेळेला नंबर जास्ती नव्हते, म्हणजे तपासणी केली जात नव्हती, तर ती एक प्रक्रिया झाली होती. नंतर शवविच्छेदन कसं केलं जातं, पोस्टमॉर्टम आपण ज्याला म्हणतो ते, त्याच्या संदर्भात मी जिल्ह्यातल्या सगळ्यांचे बघितलं होतं. तर कटर जे असतात म्हणजे मृतदेह कापणारे, त्यांची इतकी त्याच्यात म्हणजे कमतरता होती की हाताला लागेल तो सुद्धा एकदा माणूस येऊन एवढं बाबा असं असं कापून दे म्हटलं की इतकं ती भीषण माणसं म्हणायला पाहिजे ही सुद्धा अवस्था. तर ते असं काही ठिकाणी असल्याचं जाणवलं होतं. तर ते बोलल्यानंतर आरोग्य अधिकाऱ्यांनी अशी घोषणा केली होती की आम्ही प्रत्येक ठिकाणी 2-2 कटर नेमणार आहोत असं. तर अशी काही जी फलितं मिळाली ती मला समाधानकारक वाटली. जे आपण म्हणतो की बदल व्हायला पाहिजेत, तर ते बदल होणं आणि जागरूकता आणि सर्वसामान्य माणसापर्यंत वस्तुस्थिती पोहोचणं भवतालातली. नाहीतर अनेक वेळेला सामान्य माणसंही अनेक गोष्टींपासून अनभिज्ञच असतात. शोध पत्रकारिता करण्याबरोबर तुम्ही वरिष्ठ उपसंपादक म्हणूनही काही दैनंदिन कामं करत होतात. जसं तुम्ही म्हणालात की हे शोध पत्रकारितेविषयी काही रोज लिहित नसतो, काम चालू असतं रोज. मग तुमचं दैनंदिन जबाबदाऱ्या आणि दैनंदिन कामं कशा पद्धतीची होती हे अशासाठी विचारते की ज्यांना दैनिक मधलं अंतरंग माहिती नसतं, ज्यांना फक्त छापून आलेलं दैनिक माहीत असतं, तर ती तुमची दैनंदिन कामं कशा पद्धतीची होती? बातम्या प्रामुख्यानं, बातम्यांचं एडिटिंग, नंतर म्हणजे जिल्हा आवृत्त्यांची जी कामं होती ती होती. त्याचबरोबर म्हणजे असं 20 वर्ष मी पत्रकारिता केली, त्यामुळे बरीच कामं करता आली. म्हणजे पुरवण्यांची कामं केली, रविवारच्या पुरवण्या असतात, कला विषयाच्या पुरवण्या असतात, शास्त्र विषयाची पुरवणी मी पूर्ण हाताळली होती. कोल्हापूरला असताना तिथे मी आमच्याकडे कोकण आवृत्ती होती, तिथे जेमतेम एक 3-4 बातम्यात असायच्या त्या आवृत्तीला. त्यामुळे ती आवृत्ती बंद करावी का असं अगदी वरिष्ठ पातळीवर विचार चालला होता. आणि माझ्याकडे मी त्यावेळेला प्रशिक्षित म्हणूनच होते, म्हणजे प्रशिक्षणार्थी होते. अजूनही मी पूर्ण त्याच्यात उपसंपादक म्हणून मी जॉईन झाले नव्हते, पण ते माझ्याकडे दिली गेली. हा विश्वास दाखवणंही महत्त्वाचं असतं की बाबा ही बंद करायची, ते एकदा विचारून तर बघू जमतंय का तुला, बघ असं अशा ह्याने. तर मी ती माझ्याकडे आल्यानंतर एक पद्धतशीरपणाने आम्ही ते, अर्थात एकटीचं काम हे नाही आहे, हे टीमवर्कच असतं.
त्यामुळे आपले इतर सहकारी, संपादक यांच्याशी बोलून, बातमीदारांशी सततचा कॉन्टॅक्ट ठेवणं, वाचक मेळावे घेणं, अशा इतर सगळ्या पद्धतीने आम्ही ती आवृत्ती इतकी वाढवली की ती 4 पानी स्वतंत्र आवृत्ती म्हणून सुरू झाली. तर अशी काही कामंही करता आली, म्हणजे उपसंपादक म्हणून. म्हणजे ही समाधान मिळवून देणारीच होती दैनंदिन कामं. नक्की. पत्रकारितेतला हा खरंच तुमचा जो प्रवास आहे तो अगदी लख्ख आणि काहीतरी विधायक घडवणारा, निष्पन्न करणारा असा होता. सगळ्यांच्या आयुष्यात येतं तसं एक वळण तुमच्या आयुष्यात आलं आणि हा जो खूप सुंदर पद्धतीने, एक हुकूमतीने म्हणू असा जो तुमचा पत्रकार म्हणून, उपसंपादक म्हणून प्रवास चालू होता, तर त्याच्यामध्ये एक ब्रेक आला आणि तुम्ही नंतर स्वतंत्रपणाने लेखन विश्वामध्ये स्वतःला आजमावायला सुरुवात केली. तर एखादं जे अनपेक्षित वळण असतं ते वळण पेलून त्याला यशाकडे नेणं हा जो प्रवास आहे आणि तोही तुमच्या बाबतीत पुढे लखलखीतपणाने झालेला आहे. कारण जवळपास 200 पुस्तकं, 200-250 पुस्तकं वेगवेगळ्या कारणाने तुमच्या हाताखालून गेली आहेत. तर हे कसं बदललं? कसं होतं, एखादी परिस्थिती आपल्या समोर आली की आपण त्याला सामोरं जातो. तुम्ही म्हणता ती अस्वस्थता येते कारण एक मोठं करिअर सोडून देऊन आपण पूर्ण परावलंबी होणं ही गोष्ट वेगळी असते. आणि त्यावेळेला असं झालं की नेमकं काय करायचं ही दिशा माझ्यासमोर स्पष्ट नव्हती. इथल्या आपल्या पुण्यातल्या एका प्रकाशकांनी मला फोन करून सांगितलं की आमची जाहिरात आलेली आहे, तुम्ही त्याला एक प्रोसिजर म्हणून फक्त एक तुम्ही हे करा, अर्ज करा आणि आमच्या इथे जॉईन व्हा. हेही तुम्ही तोपर्यंत केलेल्या कामाचं आणि नावाचं यश होतं की आमची जाहिरात आली आहे, ती बघा तुम्ही आणि आमच्याकडे या. नाही म्हणू शकतो आपण असं. म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत की त्या जिथे मला संधी मिळाली त्या संस्थेचं पण त्याच्यात एक वाटा आहे की त्यांनी संधी दिली आणि मी केलं. तोपर्यंत मला वाटत होतं की मी शोध पत्रकारितेची अमुक मालिका केली, मी हे एवढं यश मिळेल. खरोखरच वाटत होतं, वाटत नव्हतं असं नाही. पण त्यावेळी मला जाणवलं की मी काही करत नाही, माझ्यासाठी तो मार्ग जो आखलेला आहे त्या मार्गावरून मी पुढे चालले. मी जर हे सगळं करत असते तर मी त्या सुरक्षित कवचातून बाहेर पडले नसते. मला बाहेर पडावं लागलं, माझ्यासाठी वेगळा मार्ग आखलेला आहे. कारण मी ज्या वेळेला तिथे गेले त्यावेळेला त्या ह्याने मला विचारलं की तुम्ही आमच्याकडे अमुक अमुक याच्यात काम कराल का. पण मला काहीच हरकत नव्हती. पण त्यांनी जो काही मला त्यासाठीचं वेतन सांगितलं आणि जी वेळ सांगितली ती मला आवडली नाही. तर मी त्यांना सांगितलं की नाही करता येणार. कारण विचारल्यावर मी त्यांना स्पष्ट सांगितलं की मला हे वेतन खूपच तुटपुंज वाटतंय, मला हे शक्य नाही. तर त्यांनी मला सांगितलं की मग हरकत नाही, तुम्ही फ्रीलान्सिंग करा. त्यावेळी मला कल्पना नव्हती की ह्या क्षेत्रात फ्रीलान्सिंग करून आपण काय काय करू शकतो. तर त्या संस्थेकडून मला पहिल्याच महिन्यात, म्हणजे जानेवारी, माझ्या लक्षात आहे तारीखसुद्धा, 10 जानेवारी 2010ला मी बाहेर पडले होते. 26 जानेवारीला माझ्या हातात त्यांनी दिलेली 2 पुस्तकं होती एडिटिंगसाठी. म्हणजे हा एक चांगला आत्मविश्वास मला मिळाला. आणि मग त्यांच्याकडून मला जवळजवळ 1.5 वर्ष भरपूर पुस्तकं एडिटिंगसाठी मिळत गेली. मग त्याच्या जोडीनं मला त्यावेळेला असं वाटत गेलं की बाबा आपण एडिटिंग करताना काहीतरी असं आपला ठसा उमटवणारं, जसं आपण शोध पत्रकारिता केलं तसं इकडेही काहीतरी झालं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी होती की काही गोष्टी आपण पूर्णपणानं नाव कमावण्यासाठी करतो, काही गोष्टी आपण अर्थार्जनासाठी निश्चितपणानं करतो. तर मला अर्थार्जन ही महत्त्वाचं होतं, मला करायचं होतं की आपण आपल्या पायावर उत्तम पद्धतीनं उभं असलं पाहिजे. फक्त आपल्या गरजा आपण भागून उभं राहतो असं नको होतं. तर त्यासाठी मग मी तोही विचार केला. त्यासाठी मला दुसऱ्या प्रकाशकांनीच सांगितलं की तुम्ही ट्रान्सलेशन करायला लागा. हो, इट प्रे लव हे तुमचं, मी त्याकडेच येणार होते की हे संपादन करता करता अनुवादाचा रस्ताही तुमच्यासाठी असा आपोआप चालत आल्यासारखा तुमच्या समोर आला आणि तुमचं ते पहिलं पुस्तक. तर तो अनुभव आणि त्या पुस्तकाविषयी पण ऐकायला आवडेल. इट प्रे लव हे एलिझाबेथ गिल्बर्टचं पुस्तक, अमेरिकन लेखिका, खूप जगभर ते पुस्तक गाजलेलं होतं. आणि मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं चांगली माणसं आपल्याला भेटत जाणं हेही महत्त्वाचं असतं. तर त्या प्रकाशकांनी मला ते पुस्तक दिलं हे मला खरोखरच, मी त्यांची म्हणजे ऋणात आहे मी त्यांच्या, असं म्हणायला पाहिजे. कारण एवढं मोठं गाजलेलं पुस्तक तुम्ही ज्याने एकही ट्रान्सलेशन केलेलं नाही त्या मुलीच्या हातात तुम्ही अगदी खात्रीनं देता की हे करू शकेल, ही खात्री मोठी असते. त्याच्यातून आत्मविश्वास मिळतो. मी त्यांना सांगितलं होतं की माझं शिक्षण जे झालेलं आहे 10वीपर्यंतचं हे मराठी माध्यमातून झालेलं आहे. 11वीपासून MPhilपर्यंत साहजिकच सायन्स असल्यामुळे इंग्लिश माध्यमात झाले. तर शक्यतो मला जर सायन्सवरची पुस्तकं मिळाली तर बरं, कारण मला तोपर्यंत खात्री नव्हती. पण ते म्हणाले मला 1-4 पानं तर करून बघू आपण काय होतं ते. आणि ते दिल्यानंतर त्यांना ते आवडलं आणि माझ्याही लक्षात आलं की आपण करू शकतो. इट प्रे लव हे पुस्तक खूपच चांगलं होतं. स्त्रीवादी विचारसरणीचं ते पुस्तक आहे. आणि कशी म्हणजे एक स्त्री अमेरिकन जरी असली तरीही तिला त्याच्यातून म्हणजे जी काही बंधनं असतात त्याच्यातून बाहेर पडून ती काय काय करू शकते स्वतंत्रपणानं. तिलाही घटस्फोट घ्यायला लागला, तीही बाहेर पडली आणि त्यानंतर तिनं हे सगळं तिचं विश्व उभं केलं. पुस्तकं लिहिली,
बाकीचे म्हणजे तिचं दुसरं पुस्तकही मग त्यांनी माझ्याकडे दिलं कमिटेड म्हणून, आणि मग तिथून हा अनुवादाचा प्रवास हा चालू झाला माझा. ललित साहित्य किंवा कादंबरी जरी नवीन असली तरी स्त्रीच्या दृष्टीने स्त्री समस्या, स्त्री पुरुष समानता यावर तुम्ही खूप काम केलेलंच होतं आणि अनुवादाचा एक नवीन रस्ता तुम्हाला या निमित्ताने सापडला. या रस्त्यावरती खूप वेगवेगळ्या गोष्टी ज्या आपल्या समोर आल्या त्या कशा आल्या आणि मीनाताईंनी स्वतःला या वाटेवर कसं घडवलं हे आपण जाणून घेणार आहोत छोट्याशा विश्रांतीनंतर. सखी सह्याद्री कार्यक्रमात पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. मीना शेटे संभू यांचा पत्रकारितेचा आणि त्यानंतर सुरू झालेला अनुवादक म्हणूनचा प्रवास आपण जाणून घेतो आहोत. तुम्ही तुमच्या पहिल्या अनुवादाविषयी सांगितलं, तिथपासून आजपर्यंत 116 पुस्तकं तुम्ही अनुवादित केलेली आहेत. त्यातली बरीचशी इंग्रजीमधली आहेत, काही हिंदीमधली आहेत. 151 पुस्तकांचं संपादन केलंय. तुमची स्वतःची स्वतंत्र पुस्तकंही त्याच्या जोडीने आलेली आहेत. तुम्ही कथाही लिहिल्या आहात. तर एक नक्की निश्चितच्या नोकरीचा हात सोडून बाहेर पडल्यानंतर एवढं मोठं जे काम तुम्ही उभं केलं तर ते कशा पद्धतीने केलं? पहिल्यांदा मला एक सांगायला आवडेल, एक किस्सा म्हणून मी तुम्हाला सांगते. काय सुरुवातीची काही पुस्तकं ज्यावेळी मी केली त्यावेळी डेडलाईन पाळणं हा जो पत्रकारांचा एक महत्त्वाचा गुण असतो तो मला खूप उपयोगी पडला. कारण मला कल्पना नव्हती की अनुवादाच्या क्षेत्रात काही वेळेला डेडलाईन्स या पाळल्या जात नाहीत फारशा, म्हणजे अशा सांगितल्या. मला असं माहिती होतं की एक पुस्तक माझ्या हातात आलं आणि ते त्यांनी विचारलं की तुम्ही किती दिवसात द्याल. तर मी जर बघून अंदाज घेऊन सांगितलं की 1-1.5 महिन्यात, तर मी ते 1.5 महिन्यात नाही 10 दिवस 4 दिवस एवढं आधीच द्यायला पाहिजे. आणि त्याच्यापेक्षा 1-2 दिवस उशीर झाल्यानंतर मी जाऊन त्यांना म्हटलं की सॉरी मला 1-2 दिवस उशीर झाला. तर त्यांना आश्चर्य वाटलं आणि त्यावेळी मला कळलं की इथे ते म्हणाले असं नाही आहे, तुम्ही ज्या ह्याने केलं आहे म्हणजे ज्या गतीनं केलेला आहे अनुवाद ही खूप छान गती आहे. त्यावेळी मला कळलं की आपण गतीनं अनुवाद करू शकतो. मला आधी माहिती होतं की आपण कॉम्प्युटरवर जे काही टायपिंग करतो त्याची गती उत्तम आहे हे माहिती होतं, पण ट्रान्सलेशन ही त्याच गतीनं आपण करू शकतो हे अशा ह्या काही गोष्टींच्यामुळे मला हळूहळू ते समजत गेलं. मग त्याच्यानंतर तुम्ही जे म्हणताय की शिस्त ही पाळायला लागते त्या ह्याच्यात, हे माझ्या लक्षात आलं की तुम्हाला जर ह्या फील्डमध्ये काहीतरी करून दाखवायचं असेल तर मनात आलं तर मी केलं, हौशी म्हणून मी केलं असं नाही. व्यावसायिक म्हणून जर करायचं असेल तर मी स्वतःसाठी एक शिस्त घालून घेतली की जसं आपण जात होतो प्रेसमध्ये काम करण्यासाठी तसं तुम्ही 10 म्हणा 11 म्हणा पण त्यावेळेला बसलंच पाहिजे, त्याच्यापेक्षा पुढे वेळ जाता कामा नये. त्यावेळी कामाला बसायचंच आणि नंतर जितकं जसं सांगितलेलं आहे आपण तो शब्द पाळण्यासाठी आपल्याला आवश्यक तेवढी पानं आपण अनुवादित करून ती दिली पाहिजेत. मात्र अनुवाद ही स्वतंत्र कलाकृती असते, स्वतंत्र साहित्यकृती असते. त्यामुळे फक्त भराभर मी करून ती कधीही देणं हे शक्य असत नव्हतं. त्यामुळे त्याच्यानंतर पुन्हा त्याच्यावर नजर फिरवणं, त्यानंतर करताना सुद्धा आपल्याला अचूक शब्द आपल्याला मिळायला पाहिजेत म्हणून तिथे थांबणं, त्या ठिकाणी जितकी म्हणून सर्जनशीलता वापरता येईल तेवढी करणं, ह्या सगळ्या गोष्टी ह्या वापरायलाच लागत होत्या. सुदैवानं मी म्हटलं तसं वाचन हे माझं भरपूर असल्यामुळे शब्दांची तुटवडा किंवा कमतरता मला ही जास्त प्रमाणात भासली नाही. ती ओळ वाचली की इंग्लिश चांगलं होतं आणि मराठी माझे शब्द चांगले होते माझ्याजवळ. या दोन्ही गोष्टीमुळे भराभर अनुवाद करणं हे शक्य झालं. यशाचं मोठं गमक तुमच्या बाबतीत मला हे दिसतं आहे की स्वतःला सुद्धा वेळेत कामाला बसवणं आणि नोकरीत असताना जसं एक ठराविक काम करावं लागतं तसं त्या वेळेत बांधिलकीने काम करणं. बांधिलकी हा जो सगळीकडे जो शब्द आहे तो तुमच्या कामाशी स्वतःशी बांधिलकी असणं. मीनाताई, तुम्ही जसं सुरुवातीला म्हणालात की विज्ञानाची पुस्तकं मला दिलीत अनुवादाला तर बरं होईल असं म्हटलं खरं, पण तुम्ही कादंबरीपासून अनुवादाची सुरुवात केलीत आणि तुमचा जो दीर्घपट आहे अनुवादित पुस्तकांचा त्याच्यामध्ये कायद्याची पुस्तकं आहे, त्याच्यामध्ये लोकपाल विधेयकासारखं एक पुस्तक आहे, खूप वेगवेगळ्या पद्धतीची पुस्तकं आहेत, कॉमर्समधली शेअर्समधली की जे खरं म्हणजे तुमचे विषय नाही आहेत. तर हे एवढ्या वेगवेगळ्या विस्तृत विषयांना कवेत घेणं आणि जसं शब्दसंपत्ती म्हणालात मुळात अर्थ आणि गाभा तुम्हाला कळायला लागतो मूळ पुस्तकाचा तेव्हा तुम्ही मांडू शकता. तर स्वतःचं आकलन सातत्याने वाढवत नेणं, स्वतःची शब्दसंपदा वाढत नेणं, वेगवेगळ्या विषयांना भिडणं, हा अभ्यास कधी केलात तुम्ही? त्याचा हे एक मला सांगता असं येईल की आता हल्ली तंत्रज्ञानानं खूप मोठी प्रगती केलेली आहे. म्हणजे कसं आहे की पूर्वीच्या काळात असं होतं की आम्ही पहिला एक त्याचं एक हे तयार केलं ज्याला आपण ढाचा म्हणू तसा एक आम्ही तयार केलं पहिलं, त्याच्यानंतर पुन्हा दुसरी त्याच्यावर आम्ही प्रक्रिया केली आणि पुन्हा दुसरा तयार केलं. हातानं लिहिण्यात हा खूप वेळ जात होता. तुम्ही एक पान तुमचं चुकलं तर तुम्हाला निदान ते एक पान तरी पुन्हा करायला पाहिजे. तुम्हाला नंतर काही गोष्टी सुचल्या तर पुन्हा तुम्हाला ते इतर एक करायला लागतं.
तर असं करत असताना हे मसुदे 3 वेळा 4 वेळा 5 वेळा हे हाताने लिहिण्यातला जो वेळ जातो हा सगळा वेळ तुमचा कॉम्प्युटरवर वाचतो. तुम्ही अख्खं तुमची जी फाईल असते ती फाईलच्या फाईल तुम्ही पुनर्लेखन पण करू शकता, त्याला वेळ फारसा लागत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे डिक्शनऱ्या आत्ता खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. म्हणजे तुम्हाला शेअर बाजाराचे शब्द असू देत किंवा इतर कॉमर्सचे शब्द असू देत, ह्या सगळ्यांच्यासाठीच्या डिक्शनरी उपलब्ध आहेत. किंवा काही शब्दांचे जे अर्थ तुम्हाला डिक्शनऱ्यांच्यामध्ये सापडत नाहीत ते त्या ह्याच्यात सापडतात, मग तुम्हाला तारतम्य वापरायला लागतं. किंवा आता मी आधी म्हटलं तसं वेगवेगळे विषय आधी दैनिकात असताना हाताळलेले असतात. दैनिकात असताना मला शेअर बाजाराचं सुद्धा काही काळ काम करायला लागलं होतं. त्यावेळी अर्थात आम्हाला ते आवडलं नव्हतं, पण माझ्या नंतर लक्षात आलं की त्यामुळे जे बेसिक त्यातले काही पारिभाषिक शब्द आपण म्हणतो ते मला माहिती होते. त्यामुळे जे अगदीच मी नाहीतर हात लावलाच नसता त्याला, नाही शेअर बाजार माझा विषय नाही असं म्हटलं नसतं, निदान थोडीफार माहिती होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे थोडं धाडस तुम्हाला करायलाच लागतं, की असं तुम्ही म्हणू शकत नाहीत की मी हे पुस्तक करूनच देईन असा तुम्ही शब्द न देता तुम्ही मी निदान करून तर बघते असं म्हटलं आणि ते घेऊन तुम्हाला एक 4 पानं 10 पानं 20 पानं केल्यानंतर लक्षात आलं पण ही 20 पानं करायला महिनाभर लावून नाही चालत, कारण प्रकाशक सुद्धा तिथे अडकलेले असतात. एक 2-4 दिवसात तुमच्या लक्षात आलं की हे आम्ही करू शकतो, तर मग त्यांना तुम्ही शब्द देऊन ती करू शकता. आणि असं करत असताना सुदैवानं असं झालं की ते विषय जमत गेले, म्हणजे होत गेली ती पुस्तकं चांगली. आणि फक्त काही तुम्हीच ते करून दिलेलं नसतं, त्यांचेही एडिटर असतात, लेखकांचे काही एडिटर असतात. आता बुल्स बेअर्स अँड अदर बीस्ट नावाचं पहिलं पुस्तक मी केलं होतं शेअर बाजाराचं, ते आपल्या इथल्याच मोठ्या लेखकांचं पुस्तक आहे. त्यांचे स्वतःचे संपादक होते, त्यांनी ते सगळं तपासून बघितलं. ज्यावेळी त्यांना ते ठीक वाटलं त्यावेळी पुढे गेलं आणि त्यांनी मला पुन्हा एक आत्मविश्वास मिळवून दिला की तू शेअर बाजाराचं पुस्तक पण करू शकतेस. त्याचबरोबर आपल्या बाजूनी सुद्धा आपण काही गोष्टी ह्या द्यायला लागतात, म्हणजे प्रयत्न करायला पाहिजे. कुठलाही विषय नवीन आहे म्हणून जर मला जमणारच नाही म्हणून आपण बसलो तर तो कधीच म्हणजे जन्मभरात तुम्हाला जमत नाही. पण प्रयत्न करून आम्ही बघतो. 90% गोष्ट ही तुमच्या प्रयत्नावर अवलंबून असते आणि 5% तुम्हाला मिळणारी संधी आणि 5% नशीब याच्यावर अवलंबून असते असं मला वाटतं. म्हणजे पुन्हा सारासार विचारांनी तोल साधत आणि अत्यंत चिकाटीने प्रयत्न जर केले तर बऱ्याचशा गोष्टी ह्या साध्य होऊ शकतात. मीनाताई, तुमचा स्वतःचा जो सगळा प्रवास आहे तो लेखन, संपादन, अनुवाद यात किती यश देतो हे खरं म्हणजे सांगणारा आहेच आहे. तरी पण आवर्जून पुन्हा मला आपल्या प्रेक्षकांच्या दृष्टीने किंवा ज्यांना काही करून बघायचं आहे अशांसाठी खरंच प्रश्न विचारायचा आहे की कला शाखा, भाषा, मानवविद्या, लेखन या सगळ्या गोष्टी करिअर म्हणून जर कुणाला करायच्या असतील तर त्या कितपत यश देणाऱ्या आणि कितपत आर्थिक स्थैर्य देणाऱ्या आहेत याविषयी काय सांगाल? तो प्रयत्न करून बघायला हरकत नाही. मी मगाशी जसं म्हटलं तसं तुमची ज्या भाषेत तुम्हाला अनुवाद करायचा आहे ती भाषा जर चांगली म्हणजे उत्तम म्हणायला हरकत नाही असेल आणि जर ज्या भाषेतून तुम्हाला अनुवाद करायचं आहे म्हणजे उदाहरणार्थ इंग्लिश ते मराठी आहे तर तुमचं इंग्लिश चांगलं पाहिजे, मराठी तुमचं उत्तम असायला पाहिजे. तर असं असेल, तुमच्याकडे चिकाटी असेल आणि तुम्हाला जर कष्ट घ्यायची तयारी असेल की मी हे करणार आहे, जिद्दीनं तुम्ही बसलात तर मला वाटत नाही की ते फार अवघड जातं. अडथळे संघर्ष कोणालाही चुकलेला नाही, प्रत्येकालाच तो करावा लागतो. पण ह्याच्यात मात्र तुम्ही पुढे जाऊ शकता आणि एकदा 1, 2, 3, 4 पुस्तकं तुमची झाली की तो जो आत्मविश्वास येतो त्याच्यातून तुम्ही पुढे जाऊ शकता. आणखी एक मला याच्यात सांगायला एवढंच वाटेल की अशा वेळेला काही वेळेला तुमच्यावर टीका पण होऊ शकते, त्यातलं तथ्य तुम्ही घ्यायला पाहिजे. दुर्लक्ष करून चालणार नाही त्याच्याकडे, पण त्यामुळे नाउमेद होऊन खचून गेलं आणि नाही मला जमणारच नाही असं म्हटलं तर मग ते नाही जमत कधीच. त्याच्यातून पुन्हा तुम्ही पुढे जा, त्याच्यापेक्षा चांगलं काम होऊ शकतं. तर आपण घेतो आहोत एक छोटीशी विश्रांती. छोट्याशा विश्रांतीनंतर सखी सह्याद्री या कार्यक्रमात पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मीना शेटे संभू यांच्याशी आपण गप्पा मारतो आहोत. मीनाताई, तुमच्या सगळ्या लेखन प्रपंचाविषयी आपण बोलत होतो, मुख्यत्वे अनुवादाविषयी. या सगळ्याच्या जोडीला तुम्ही काही कथाही लिहिल्या आहात, तुमची 10 स्वतंत्र पुस्तकं सुद्धा प्रकाशित झालेली आहेत. तर स्वतंत्र लेखिका म्हणून तुम्हाला कुठले विषय, कुठल्या गोष्टी खुणावतात आणि हे लिहिलंच पाहिजे, मांडलंच पाहिजे असं वाटतं? काही सामाजिक विषय आहेत. म्हणजे माझं पहिलंच जे पुस्तक होतं ते मी कोल्हापुरात असताना लिहिलेलं होतं. तिथल्या वंचितांचा विश्व असं त्याचं नाव आहे. तर सगळ्या अनाथांच्या संस्था, महिला संस्था, कुष्ठरुग्णांच्या संस्था, झोपडपट्ट्या तिथल्या सगळ्या, ह्या सगळ्यांच्यावरचं ते एक सर्वेक्षणासारखं ते पुस्तक होतं. तर अशा प्रकारचे काही सामाजिक विषय मला हाताळायचे आहेत. त्याच्याबरोबरच काही कथा मी लिहिलेल्या आहेत, पण त्यांच्यावर अजूनही एक अंतिम म्हणजे काही संस्कार जे करायला लागतात तर तसे संस्कार मला करायला लागेल. म्हणजे ज्याला आपण एक हात फिरवायचं म्हणतो शेवटचा तसा. तर ते काही मला कथांची पुस्तके काढायचं आहे आणि त्याच्याबरोबरच मला शोध पत्रकारितेच्या ज्या मी काही मालिका केल्या होत्या
तर त्याच्यामुळे शोध पत्रकारिता ह्या विषयावरच एखादं पुस्तक लिहावं आणि त्याच्यात त्या मालिका समाविष्ट कराव्यात असाही एक विषय आहे. तुम्ही कथक चं शिक्षणही घेतलं आणि त्या संदर्भाने पण एक पुस्तक तुम्ही लिहिलं आहे, गुंगुन नाद. तर त्याविषयी पण उत्सुकता आहे की कशा पद्धतीचं ते पुस्तक आहे, मग त्यामधून काय सांगू पाहिलंय तुम्ही? कथकचं जे घराणे आहेत वेगवेगळी, ह्या घराण्यांच्या बद्दल फारशी माहिती म्हणजे लोकांना नाही आहे. 3 घराणे मानली जातात. आणखी एक 4थं घराणं पण आहे, रायगडचं घराणं. ते थोडंसं उपेक्षित आहे. आणि कथक हे आमच्या घरातच म्हणजे तशी एक माझी मोठी बहीण आहे, म्हणजे पूर्वाश्रमीची उषा शेटे आणि आत्ताची शिल्पा कुलकर्णी. तर ती कोल्हापुरात बरीच वर्ष कथकचे क्लासेस घेते. तर तिनं ही आवड आमच्यात पहिल्यापासून रुजवलेली होती. आणि त्यामुळे पत्रकारिता करतानाही नृत्याबद्दलचं समालोचन करणं, कार्यक्रमांचं त्याच्याबद्दल लिहिणं, हे सगळं असल्यामुळे ह्या सगळ्या ह्याच्यातून माझ्या असं लक्षात येत गेलं की परीक्षांच्यासाठी काही ठराविक पुस्तकं आहेत, नाही असं नाही, पण त्यातल्या बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या आपण वेगळ्या पद्धतीनं जशा आपल्याला मुद्देसूदपणानं म्हणता येईल अशा आपण मांडू शकू. त्या दृष्टिकोनातून ते पुस्तक मी लिहिलं आणि आनंद वाटतो मला की त्यातले जे एक अखेरचा शब्द असं आपण ज्याला म्हणतो ते पंडित बिरजू महाराजजी, त्यांनी मला त्या पुस्तकाबद्दल प्रस्तावना दिली. तुम्ही एवढा मोठा जेव्हा अनुवादाचा किंवा संपादनाचा सगळा जो पसारा सोबत घेऊन असता, तर त्याच्यामध्ये तुमचं स्वतःचं जे लेखन आहे त्याच्यासाठी वेळ तुम्ही कधी काढता? कारण तुमच्या कामाचा हा झपाटा आवाका जो आहे, तो ज्याला पुस्तकाचं विश्व माहिती आहे, ज्याला पुस्तक लिहिण्याची आणि निर्मितीची जी सगळी प्रक्रिया आहे, जसं 4-4, 5-5 वेळेला आपल्याला त्याचे ड्राफ्ट पण करायला लागतात, ती माहिती आहे. त्यांच्यासाठी हा प्रश्न की या सगळ्यात तुम्ही पुन्हा स्वतःचं लेखन कधी करता, त्याच्या विचारासाठी वेळ कधी देता? या ह्याच्यात माझी थोडीच पुस्तकं झाली. म्हणजे एक वीर भरारी म्हणून मी माझं पुस्तक आहे स्वतंत्र, निवृत्त कॅप्टन परुळकर म्हणून. तर ते एकमेव आजपर्यंतचे असे आहेत की ज्यांनी भारत पाकिस्तान युद्धात युद्ध कैदी म्हणून तिथे सापडल्यानंतर तुरुंग फोडून पळण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यात ते सापडले नंतर, पण ते एकमेव तसे आहेत. तर त्यांच्या अनुभवावरचं एक पुस्तक हे एका प्रकाशकांनी मला सांगितल्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबर बोलून ते पुस्तक आम्ही ते केलं. ते पुस्तक एक मला आवडतं. म्हणजे ते त्याच्याशिवाय इतर काही पुस्तकंही मी ह्या काळात लिहिली. त्याच्यात एक सायन्स फिक्शन होतं, मुलांच्यासाठी अर्थात लिहिलेली, किंवा काही अनुवादितच पुस्तकं पुन्हा आली. तर स्वतंत्र पुस्तकं तुम्ही म्हणता त्याप्रमाणे थोडीफार मागे पडलेली आहेत, पण त्याला अन्याय असं म्हणता येणार नाही, कारण हा अनुवाद हाही भाग माझा आवडीचा आहे, तडजोड आहे ती. तर मग त्याच्यातून काही वेळेला एखादी कथा हातात घ्यायची, तिच्यावर काही संस्कार करायचे, ती बाजूला ठेवायची, किंवा काय असं जसा वेळ मिळेल तसं ह्या गोष्टी मी करत जाते. किंवा काही कल्पना मनात आपल्या तयार करून ठेवायच्या, आणि वेळ मिळाला की समजा आता एखादा अनुवाद झाला की मी 1-2 दिवसाची विश्रांती घेते. तर त्या विश्रांतीच्या काळात तुम्ही या आपल्या आवडीच्या गोष्टी काही आपल्या कामाकडे, आपल्या लेखनाकडे वळू शकता. तुम्ही निसर्गोपचाराकडे कधी आणि कशा काय वळलात? कारण म्हणजे आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट आहे की एवढं सगळं करत असता आणखीन एका शाखेने तुम्हाला हाक मारली. आपल्याला आयुष्य शिकवत जातं. माझी आईला दम्याचा त्रास होता माझ्या, आणि ती ज्यावेळी गेली त्यावेळेला नंतर डॉक्टरांनी काही असं सांगितलं की ॲलोपॅथीच्या ज्या काही गोळ्या होत्या त्याचा परिणाम झाल्यामुळे हे सगळं झालं. आणि ती 2000 साली गेली. तर त्यावेळेला मला असं वाटलं की ह्याच्यातून आपण वेगळी काही औषधं आहेत का ह्याच्याकडे वळावं. तर निसर्गोपचार त्यावेळेला मला समजलं की म्हणजे तोपर्यंत मला निसर्गोपचाराची एक स्वतंत्र शाखा आहे ह्याची पूर्ण म्हणजे इतकी कल्पना नव्हती. माहिती होतं पण इतकी कल्पना नव्हती की एवढी मोठी शाखा आहे असं. मग आपल्याकडे जो कोर्स आहे तो मी केला, म्हणून त्या ह्याच्यातून मी तिकडे वळले आणि चांगला उपयोग झाला. म्हणजे त्याचा आपल्या वैयक्तिक आयुष्यात आपण निसर्गोपचाराचा उत्तम उपयोग करून घेऊ शकतो. आपल्या स्थिर असलेल्या कुठल्याही क्षेत्रात, विशेषतः व्यावसायिक क्षेत्रात अचानक अनपेक्षितपणाने जर अस्थिरता आली, जी तुमच्या वाट्याला आली होती, तर त्याच्यातून वेगळी झळाळी प्राप्त होऊ शकते किंवा होते. हे तसं खरं म्हणजे तुम्ही सिद्ध केलं आहे. पण ते होण्यासाठी काय असायला हवं, काय करायला हवं, किंवा ती त्यासाठी उपकृत आहे असं तुम्हाला वाटतं का? नक्कीच वाटतं मला एवढंच वाटतं की आपण ज्या वेळेला म्हणतो की एखादी गोष्ट माझ्या आयुष्यात घडली, ती फार भयंकर घडली किंवा काय, तर त्यावेळी त्याच्यात कुठेतरी संधी असते. त्या संधीचा आपण शोध घेतला पाहिजे. ते जर आपण प्रयत्न केले ना, म्हणजे त्यामुळे जर दडपून न जाता, निराश होऊन, हताश होऊन आता माझं सगळं संपलं म्हणून जर आपण बसलो तर मग काही होत नाही. मग तुम्हाला येऊन कोणी मदत करून हात देत नाही, तुम्ही धडपड करायला लागते, मग मदतीचे हात तुमच्या समोर येतात. तुमचा सगळा प्रवासच मीनाताई प्रेरक आहे. पण आपल्या सगळ्या सख्यांना, प्रेक्षकांना तुम्हाला कुठला संदेश द्यायला आवडेल? खरं बघायला गेलं ना तर मला असं वाटतं की प्रत्येक महिला तिच्या आयुष्यातून हा संदेश देऊ शकते. काहींना संधी मिळते, काहींना मिळत नाही. मला मिळाले तर मला फक्त एवढंच सांगावं असं वाटेल की स्वतःला कमी लेखू नका. जे मी मगाशी म्हटलं की
माझं हे काम नाही, हे पुरुषांचं काम आहे, मी नाही करू शकत असं म्हणून जे तुम्ही स्वतःला मागे खेचता किंवा दुसऱ्या स्त्रीला मागे खेचता की हे नको करू, तुझं काम नव्हे, तसं न करता प्रत्येक कामं करून बघा ना. प्रत्येक ठिकाणी खंबीरपणानं उभं राहा, आपल्या मताशी ठाम राहा. आपल्याला पुढे जायचं आहे, आपण समानता रुजवायची हे लक्षात ठेवा. ही जसं आपण अनेक वेळा अनेक जणांनी सांगितलंय की हे तुम्ही आपल्या घरापासून सुरू करा. खूप महत्त्वाचं मार्गदर्शन तुम्ही तुमच्या या सगळ्या प्रवासातून कळत नकळतपणाने सगळ्यांसमोर ठेवलेलं आहे. आज तुम्ही इथे आलात आणि तुमचा प्रवास उलगडून दाखवलात त्यासाठी खूप मनापासून धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.